हात बंद्र्या मारुती काल्हेर वर्षेचे यशवंत स्मृती रहाणाळ या दोन संघादरम्यान थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला सुरुवात झाली आणि पहिल्या चेंडूवर एक गडी बाद झालेला मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाला. आदित्यच्या माध्यमातून षटकाला सुरुवात प्रदान करून दिली. संदीप समोरच्या दिशेने विशेप मध्ये फटका एक्झिक्यूट करायचा होता. ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने खरं तर केली होती, परंतु इकडे प्लेसमेंट चांगली नव्हती. क्रिकेटमध्ये तुम्हाला प्लेसमेंट चांगली करणं अतिशय गरजेचं आहे. गोलंदाज आदित्य पुन्हा एकदा तयार असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे षटक हातात आहेत यशवंत स्मृती रहाणाळ या संघाच्या वतीने. निर्धारित 5 षटकांचा सामना. क्षेत्ररक्षणाची रचना जर आपण पाहिली तर पारंपरिक पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. आदित्य यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला बळतो. शरीर भेदक गोलंदाजी आणि इथे फक्त आणि फक्त एक धाव उपलब्ध होती. मला असं वाटतं चेंडूबाईचा संपर्क आला होता आणि म्हणूनच ही धाव इकडे खरं तर प्रितेशच्या अकाउंट मध्ये ऍड केली जाईल. धावपलकाला शुभारंभ होत असताना मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहत आहोत जवाहर एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित स्वर्गीय राजारामजी भुईर चषक 2023 या स्पर्धेचा थरार मित्रांनो आपण अनुभवत आहात. अप्रतिम अशा पद्धतीचं हे नियोजन आपल्याला पाहायला मिळतं. हा फटका किती चांगला आहे. पाहायचा आहे लॉफ्टेड शॉट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिला. क्षेत्ररक्षक उपस्थित होते. चेंडू फारच दूर सीमारेषेच्या वरून षटक डिस्टन्स कव्हर करेल की नाही, परंतु अंतिमतः आपण पाहिलं चेंडू फार दूरवर गेला होता. इथे फटका फसला. आता क्षेत्ररक्षक कव्हर्स मध्ये उपस्थित आहेत. साधा सोपा झेल इकडे खरं तर सुटलाय आणि अशा पद्धतीचे झेल ज्यावेळेस तुम्ही सोडत असता त्यावेळेस तुमच्या संपूर्ण संघाचं मोराल डाऊन होत असतं. त्यांचा कॉन्फिडन्स सुद्धा ब्रेक होत असतं. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतो काही काही खेळाडू आहेत अगदी सूर लावून चेंडूपर्यंत पोहोचत असतात. हाफ हार्टेड चान्स असतात त्यांना फुल हार्टेड चान्स मध्ये कन्वर्ट करत असतात आणि यातून होतं काय तर संपूर्ण संघ खरं तर एक प्रेरित होत असतं. त्यांच्यामध्ये खरं तर फायटिंग स्पिरिट जागृत होत असतं. तसं मैदानाच्या आतमध्ये ते या क्षेत्ररक्षकाला करता आलं नव्हतं. मिळालेल्या जीवदानाचा किती फायदा फलंदाज घेईल हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे.
फुल लेन पुन्हा एकदा क्रॅकिंग ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. डीप मध्ये लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चेंडू अडवून इकडे फेकी केली जाईल. एक धाव इथे सुद्धा उपस्थित आहे. या एका धावेला धावपलकर जोडल्यानंतर एकूण धावफलक आपण पाहू शकाल 9 धावा आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेल्या आहेत. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील सामना म्हणजेच हा सामना निर्धारित 5 षटकांचा आहे. बंद्र्या मारुती काल्हेर संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी खरं तर आमंत्रित केला गेलेला आहे यशवंत स्मृती राहणार संघाच्या वतीने, कारण त्याने नाणेफेक जिंकली होती. हा फटका फार चांगला आहे. अगदी बॅकफुटला राहत असताना खरं तर आडव्या बॅटने समोरच्या दिशेने फोर्सिबल स्ट्रोक ऑन दी अपिश अँड पनिश फॉर रन्स. सक्सेस तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर ज्यामध्ये वेळेचं व्यवस्थापन हा अतिशय महत्त्वाचा घटक ठरत असतो. पाहायचं आहे मैदानाच्या आतमध्ये भाविक आणि प्रितेश ही जोडी आहे. आतापर्यंत भाविकच्या माध्यमातून एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. अगोदर ऑन साइड त्यानंतर लॉंग ऑफला टार्गेट केलं होतं. चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ऑन दी मेरिट ऑफ दी बॉल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट खेळत असताना फलंदाजाला आपण खरं तर पाहिलेलं आहे. 13 धावा धावपलकर क्रमांक 2च्या षटकामध्ये भूपेशला आमंत्रित केलं जातं. पाहायचंय क्षेत्ररक्षणाच्या रचनेमध्ये पुन्हा एकदा बदल होईल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. 3 क्षेत्ररक्षक वर्तुळाच्या बाहेर प्लेस केलेले आपण पाहू शकाल. लॉंग ऑन लॉंग ऑफ अँड डीप मिड विकेट अशी ही क्षेत्ररक्षणाची रचना. फुल टॉस आहे. फक्त आणि फक्त दिशा देण्याची गरज होती आणि तीच गरज मैदानाच्या आतमध्ये पूर्ण केलेली आहे. कलात्मक फटका, कमी मेहनत जास्त परतावा. षटक म्हणाला खरं तर मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली आहे. ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला, गुण नाही पण वाण नाही पण गुण आला असं खरं तर आपण म्हणत असतो. एका बाजूने भाविक चांगली फलंदाजी करत होते आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने प्रितीश ट्रॅकिंग एंडला आले. अगोदरच्या 2 चेंडूंवर त्याच्या माध्यमातून 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. या खेळपट्टीचा अंदाज चांगल्या पद्धतीने त्याने बांधलेला आहे. षटकार आला. समोरच्या दिशेने खेळलेत. यावेळेस पाहायचे लॉफ्टेड ड्राईव्ह क्षेत्ररक्षक उपस्थित. फार मोठं ग्राउंड कव्हर करायचं होतं. अशा परिस्थितीमध्ये इथे टिपलाय एक कठीण झेल आणि ज्या फलंदाजाच्या बॅटमधून अगोदर आला षटकार तो फलंदाज आता खेळाडू कक्षाच्या दिशेने चाललाय, म्हणजेच फलंदाज प्रितेश बाद. फलंदाजांची मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत असतो आणि त्यातून आपल्या संघासमोर अडचणी निर्माण होत असतात. क्रिकेट हा खेळ प्लॅनिंगचा खेळ आहे. विथ कॅल्क्युलेशन्स तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळायचं असतं आणि इथे या अगोदर एक षटकार आला होता. थोडी खरं तर विश्रांती, थोडा विसावा स्वतःला जर देता आला असता, अधिकचा वेळ खर्च करता आला असता तर भाविक चांगल्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये खरं तर खेळत होते. आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये या गोष्टीची कमतरता कुठेतरी जाणवत असते. दोन्ही बाजूने आक्रमकतेचा प्रयत्न होत असतो. फुल टॉस आहे. इथे ऑकवर्ड पोझिशन मध्ये फलंदाज आले. या फलंदाजाने अपेक्षितच केलं नव्हतं पहिला चेंडू माझ्यासाठी फुल टॉस येईल म्हणून. नाहीतर इतक्या खरं तर चांगल्या शरीर यष्टीचा फलंदाज हेमराज याने चेंडूवर मोठा प्रहार कदाचित केला असता. एक धाव इकडे आली. क्रिकेटमध्ये जर तरला कुठेही थारा नसतो. जे सुरू आहे ते आपल्याला मान्य करावं लागतं. क्रिकेट हा खेळ वास्तववादी आहे. कल्पना विलास क्रिकेटमध्ये बिलकुल मान्य नाहीये. धावपलकर धावा 20. गोलंदाज भूपेश.
यॉर्कर लेंथ, व्हॉट ए ग्रेट बॉलिंग. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं झालं. अशा पद्धतीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ज्या ज्या वेळेस होत असते त्या त्या वेळेस फलंदाज मानसिकतेतून मागे जात असतात आणि गोलंदाजी करणारा संघ, क्षेत्ररक्षण करणारा संघ अगदी खरं तर त्यांचं मोराल अपग्रेड होत असतं. मैदानाच्या आतमध्ये तसंच होताना आपल्याला पाहायला मिळतं. पाहायचं आहे यावेळेस कशी फलंदाजी असेल भाविक याची. फुलटॉस मध्ये कन्वर्ट केलं होतं. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहेत मिड ऑनला. आपण खरं तर भाविक याची ग्रीप जर पाहिली अल्पेश गायकवाड तर ओल्ड एज ग्रीप आहे. म्हणजे पूर्वीच्या काळी ज्या पद्धतीने बॅट पकडली जायची त्या पद्धतीने बॅट खरं तर भाविक पकडतायत. आणि अशा वेळेस तुम्ही खरं तर बॅटची ग्रीप करत असता त्यावेळेस ऑनसाइड रिजन तुम्ही नॅचरली टार्गेट करण्याचा जास्त प्रयत्न करत असता. तुम्हाला खरं तर फाईन लेग, त्याचबरोबर लॉंग लेग, त्याचबरोबर डीप स्क्वेअर लेग अशा क्षेत्रामध्ये फटकेबाजी करण्यासाठी अधिकचा वाव मिळत असतो आणि फॉलो थ्रू बॅटचा त्या पद्धतीने खरं तर कंप्लीट होत असतो. 21 धावा धावपलकर. पूर्वीच्या काळामध्ये अशा पद्धतीने खरं तर ग्रीप आपल्याला बऱ्याचदा पाहायला मिळायची. अलीकडे ती क्वचितच पाहायला मिळते जी भाविककडे आहे. भूपेश हा गोलंदाज आहे. क्रमांक 2चं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं घेऊन आलेले आहेत भूपेश. या षटकाची सुरुवात षटकाराने जरूर झाली आहे परंतु त्यानंतर भूपेश याने चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करून दाखवली आहे आणि एक गडी सुद्धा बाद केला आणि तो गडी अतिशय महत्वाचा. प्रितेश खरं तर चांगली फलंदाजी करत होते. फिरून मारण्याचा प्रयत्न केला गेला. शरीर भेदक गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे आपल्याला पाहायला मिळते. एकही धाव आली नाही. 2 षटकांचा अतिशय महत्वाचा क्रमप्राप्त पॉवर प्लेचा खेळ मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे कंप्लीट. आणि धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 10.50 धावगतीने 21. बाबतीतलं हे जे नियोजन आहे ते कुठेतरी कदाचित ढासळू शकतं. त्यामध्ये ढिलाई निर्माण होऊ शकते. आणि पाहायचंय पहिली फेरी आपण 5 षटकांची खेळत आहोत. दुसऱ्या फेरीला आपण 4 षटकांचे सामने करत खेळण्याचा निर्णय या आयोजकांनी घेतलेला आहे. आणि 21 धावा आतापर्यंत धावपलकर 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालाय. आदित्यने 13 धावा खर्च केल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये भूपेशने धावा त्यापेक्षा कमी खर्च केल्या 8 आणि दोघांमध्ये एक समानता म्हणजे दोन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत एक गडी बाद करण्यामध्ये यश मिळवलं आहे. चला खूप जास्तीचा वेळ खरं तर खर्च केला जातो इथे. यशवंत स्मृती राहणार संघ कर्णधाराला विनंती आहे आपण या बाबतीत खरं तर कटाक्ष बाळगणं गरजेचं आहे. त्याचबरोबर मैदानी पंच सुनील म्हात्रे सर अँड संजय पॉल सर यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम प्लीज कीप युअर आय ऑन टाइम कन्सर्न. 2 षटकं संपलीत. 21 धावा स्वीकार क्रमांक 3 साठी येत आहेत यशवंत स्मृती राहणार संघाकडून. व्यक्तिगतरित्या पहिलं षटक हाताळतील राईट आर्म ओ द विकेट. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवला. क्षेत्ररक्षक उपस्थित. फार मोठं ग्राउंड क्लिअर करायचं आहे. अंतिमतः हा चेंडू त्याच्या शरीरापासून दूर जात होता परंतु रीच मोठी असल्या कारणाने हा कठीण जय इकडे लिलिया पेललाय, टिपलाय आणि फलंदाज या बेस बाद झालेले आहेत भाविक. निश्चितच ऑफ ड्राईव्ह असेल, कव्हर ड्राईव्ह असेल, अशा पद्धतीचे फटके खेळणे कुठेतरी फॉलो थ्रू येताना उशीर होत असतो आणि तोच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. त्या पद्धतीचा चेंडू खरं तर इकडे फेकला गेला होता. 21 धावा धावपलकर गोलंदाज स्वीकार तयार असतील. पाहायचंय यावेळेस गोलंदाजी कशा पद्धतीने यानंतर होईल. ज्यावेळेस कधी कधी तुम्हाला या अगोदर लवकरच एखादं यश मिळत असतं
ते त्याचं सातत्य टिकून ठेवणं कधीतरी खरं तर कठीण होत असतं, खरतड होत असतं पाहायचं. इथे डावखुरे आताचे फलंदाज मला असं वाटतं मैदानाकडे मार्गक्रमित झालेले आहेत. सुनील, हेमराज आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये निश्चितच उपस्थित आहे. स्वीकार तयार आहेत. पहिल्या चेंडूवर गडी खरं तर इथे बाद करण्यामध्ये यश मिळाले. यानंतर गोलंदाजी कशी असेल? स्ट्रायकिंग एंडला डावखुरे आताचे फलंदाज सुनील. सुनील साठीचा हा चेंडू आहे. समोरच्या दिशेने विषयपणे फटका एक्झिक्यूट केलाय. इथे क्षेत्ररक्षकाची ढसा कामगिरी आपण पाहिली आणि त्याच्या जोरावरच एक धाव मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेली आहे. एका धावेने धावफलक पुढे मार्गस्थ होईल. 22 ऑन द बोर्ड. दिस इज द थर्ड ओव्हर इज इन प्रोग्रेस बिंग बोल्ड बाय स्वीकार. स्वीकारच्या माध्यमातून हे षटक हाताळलं जाते. प्रत्येक चेंडूवर खरं तर आता क्षेत्ररक्षण बदलवण्याची वेळ आलेली आहे खरं तर कर्णधाराला. याचं कारण लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता हे खरं तर ओघानेच आहे, हे स्वाभाविक आहे. स्वीकार तयार. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहे त्यावेळेस हेमराज. हेमराज साठीचा हा चेंडू आहे. बॉन्साइड रिजन टार्गेट करण्याचा प्रयत्न निश्चितच ज्या पद्धतीचा अपराईट स्टान्स आपण पाहिला होता आणि त्यानंतर उजव्या एसटीच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूवर खरं तर बॉडी ओपन करण्याचं काम केलं इथे हेमराज याने आणि एक धाव इकडे अवांतरच्या रूपाने खरं तर ऍड केली जाईल. 23 धाव आतापर्यंत धावपलकर जोडले गेलेले आहेत. शॉट ऑफ गुडलेन समोरच्या दिशेने उडवलाय. इथेही क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचले आणि अंतिमतः इथे सुद्धा टिपला एक साधा सोपा झेल इम्राज सारख्या मोठ्या फलंदाजाचा. इथे खरं तर हा अंत आपण पाहिला. सॉफ्ट डिस्मिसल. सुनील पाटील मैदानामध्ये उपस्थित आहे. त्यांच्या साथीने नवीन फलंदाज दर्शन गेलेले आहेत. दर्शन याला चांगलं खरं तर सुदर्शन द्यावं लागेल, चांगलं दर्शन द्यावं लागेल, चांगला खेळ करावा लागेल, जबाबदारी स्वीकारावी लागेल. लोअर फुलटॉस आहे अगदी पायांमधून समोरच्या दिशेने ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहिला. एक धाव इकडे उपलब्ध आहे, ती पूर्ण केली. रायतेगावचे उद्योजक तानाजी सुरोशे साहेब, त्याचबरोबर बाळाराम सुरोशे साहेब, आपण या स्पर्धेच्या सदिच्छा भेटीसाठी आलेले आहात. आयोजकांच्या वतीने तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चोवीस धावा धावपलकर. यावेळेचा हा चेंडू आहे डाबे एसटीच्या बाहेरचा चेंडू. इथे बीट होत आहेत एसटी रक्षक, त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक आणि पाहता पाहता चेंडू लॉंग स्टॉप रिजन सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मारुती काल्हेर संघाच्या फलंदाजीला होती, तोच क्षण आपल्याला पाहायला मिळाला. अलभ्य लाभ झालेला आहे. 5 धावा इकडे मिळालेल्या आहेत. धावफलक पुढे फ्लाय झालेले आहे 29. आता कदाचित हा खरं तर एक वळणदार क्षण असू शकतो, अगदी टर्निंग मोमेंट असू शकते या सामन्याची. इथून पुढे धावांचा वेग कदाचित वाढताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. पाहायचे स्वीकार यावेळेस कशी गोलंदाजी करतील सुनील पाटील यांच्या विरोधात. सुनील साठी फुल टॉस म्हणजे वाघाच्या दिशेने हरिण चालून गेली आणि इथे तिची झाली शिकार. पण टेनिस क्रिकेट अनुभवत आहात, लेदर क्रिकेट अनुभवत आहात. क्रिकेटमध्ये सुद्धा एक ट्रेंड असतो आणि तो ट्रेंड कधी कधी खरं तर तसाच चालू राहतो. या अगोदर मी उल्लेख केला होता, हा टर्निंग पॉईंट असू शकतो. यानंतर धावफलकाचा वेग कदाचित वाढू शकतो आणि त्यानंतरच्या चेंडूवर षटकार आलेला खरं तर आपण पाहिला. धावफलक पुढे मार्गस्थ झालं. एकूण धावा धावफलकर आतापर्यंत आमचे साथी स्कोरर सांगतायत अल्पेशजी धावफलकर धावा आहेत 35. 35 धावा आतापर्यंत धावफलकर. स्वीकार.
चांगला चेंडू, यानंतर चांगलं कमबॅक करत असताना खरं तर फलंदाजाला अगदी बुचकळ्यात पाडलं होतं, समोरच्या दिशेने सन्मान देण्यासाठी भाग पाडलं होतं, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केलं, चेंडू स्वतःकडे ठेवला, 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. धावफलकर धावा आतापर्यंत आपण पाहिलेल्या तर त्या आहेत 35. मैदानाच्या आतमध्ये ड्रिंक्स ब्रेक कदाचित कॉल केला जाईल. आले होत्या, दोन्ही गोलंदाजांनी एक एक गडी बाद केला होता. स्वीकारने हे षटक हाताळलं, 14 धावा खर्च केल्या, परंतु 2 महत्वाचे खरं तर झटके दिलेले आहेत, ज्यामध्ये हेमराज सारख्या फलंदाजाला त्याने बाद केलं आणि भाविक सारख्या फलंदाजाला खेळाडू कक्षाचा खरं तर त्याने रस्ता दाखवला. 3 षटकं 35 धावा, क्रमांक 4चं षटक सेकंड स्पेलमध्ये भूपेशला इकडे आणलं जातं. या अगोदरच्या स्पेलमध्ये चांगली गोलंदाजी केली होती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आहेत दर्शन. फुलालेन समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, फटका सजल्यानंतर पुन्हा एकदा आपले पाय त्याच्यामध्ये आले असं म्हणूयात आणि पायांवर चेंडू आदळत असताना सिली मिडॉपकडे मार्गस्थ झाला. एक धाव इकडे आली. 36 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत. प्रत्येक चेंडू गणिक फिल्डिंग पोझिशन्स चेंज केल्या जात आहेत. स्ट्रायकिंगला यावेळेस डावखुऱ्या हाताचे फलंदाज सुनील पाटील आलेले आपण पाहू शकता. या अगोदर एक चांगला षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिलेला आहे. डावखुऱ्या हाताचे फलंदाज नॅचरली अग्रेसिव्ह असतात, नॅचरली आक्रमक असतात आणि ज्या ज्या वेळेस ते चांगल्या फॉर्म मध्ये असतात त्या वेळेस तर त्यांची फलंदाजी पाहणं म्हणजे मनस्वी आनंद घेण्यासारखं असतं. पाहायचं आहे गोलंदाज भूपेश टायर आहे स्ट्रायकिंगला सुनीलसाठी. पुन्हा एकदा फुलटॉस समोरच्या दिशेने, थोडे बेंड झाले होते, शरीर खरं तर खाली झुकवलं होतं, त्यानंतर चेंडूला उंच उडवण्याचा प्रयत्न झाला होता समोरच्या दिशेने. विशेपमध्ये ऑन ड्राईव्हचा फटका आपण यानंतर सजलेला पाहिला. एक धाव आली, धावफलक 1ने पुढे मार्गस्थ होईल. एकूण धावा आतापर्यंत 37 आहेत आणि 2 षटकांचा खेळ खरं तर शेवटचा उरलेला आहे. हे धावफलक 55 धावांपर्यंत घेऊन जावं लागेल या सामन्यामध्ये. खरं तर दुसऱ्या सत्रामध्ये जर अडचणी निर्माण करायच्या असतील यशवंत स्मृती राहणार संघाच्या फलंदाजांना तर भूपेश. पुन्हा एकदा फुललेन, काय गोलंदाजी केली जाते. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात, त्यांचं उत्तर देणं कुठेतरी अतिशय कठीण बनलेलं आहे. टोटली अनप्लेबल डिलिव्हरीज आर बिंग बोल्ड बाय बॉलर भूपेश. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये ते करतायत. पाहायचंय डावखुऱ्या हाताचा फलंदाज, उजव्या हाताचा फलंदाज, असा चेंज ज्या वेळेस सातत्याने होत असतो त्यावेळेस गोलंदाजाला सुद्धा त्याची लाईन अँड लेंथ व्हॅरी करावी लागते, बदलावी लागते आणि ते बदलत असताना त्याच्याकडून काहीशा चुका होत असतात. पाहायचंय भूपेश कशी गोलंदाजी करतील सुनीलसाठी. इथेही फुला लेंथ आहे, चांगल्या पद्धतीचा फटका सजलेला, स्वीप केलेला खरं तर आपण पाहिला. एक धाव डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित असल्या कारणाने फक्त उपलब्ध होती आणि अशा पद्धतीचे हे जे फटके आहेत ते डीप स्क्वेअर लेग रिजन, त्याचबरोबर आपण पाहिलं तर मिड विकेट रिजन आणि लॉंग लेग रिजन या विभागामध्ये जास्तीत जास्त खेळले जातात फलंदाजाच्या माध्यमातून. 39 धावा आतापर्यंत धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि मैदानाच्या खरं तर सभोवती जी झाडी आहे त्या झाडांची पानं आता थोडी थोडी खरं तर हालचाल करताना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे या मैदानावरचा हवेचा वेग आता वृद्धिंगत होत आहे. आता तो कोणत्या फलंदाजासाठी पोषक आहे हे पाहणं नंतर औत्सुक्याचं आहे. पुन्हा एकदा फुल लेंथ, प्लेड ऑन होता होता वाचलेला आहे हे फलंदाज. एखादी मशीन सेट करावी, त्याला लाईन लेंथ सेट करावी, फ्रिक्वेन्सी सेट करावी, गती सेट करावी, त्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत भूपेश आणि म्हणूनच त्यांना सेकंड स्पेल मध्ये खरं तर आमंत्रित केलं गेलेलं आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी जर झाली तर फलंदाज किती मोठा जरी असेल तरी त्याच्या समोर आव्हानं खरं तर वाढलेली आहेत. पाहायचंय स्ट्रायकिंग याला फलंदाज दर्शन, याची अग्नि परीक्षा घेतली जाते.
पुन्हा एकदा फुललेन का यॉर्कर एका पाठोपाठ एक यॉर्कर डिलिव्हर केले जातात. खरं तर यॉर्कर हा अतिशय कठीण चेंडू आहे आणि ज्यावेळेस तुम्ही गोलंदाज म्हणून तुमच्याकडे खूप उंची असते त्यावेळेस तर तो अतिशय कठीण होत असतो आणि यॉर्कर चेंडूमध्ये मार्जिन ऑफ एरर फार कमी असते. त्याचा अंदाज आपल्याला 2021च्या T20 वर्ल्ड कप मध्ये आला, जिकडे शाहीनशाह आफ्रिदीने यॉर्कर हाताळण्यामध्ये थोडीशी चूक केली आणि समोर असणारा फलंदाज मॅथ्यू वेड याने चांगली फलंदाजी करत असताना रॅम्प शॉट आपल्याला दाखवले, लॅप शॉट दाखवले आणि इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. त्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला तिकडे पराभूत केलं होतं. यॉर्कर अतिशय महत्वाचा चेंडू आहे. धावपलकर आपण धावा पाहिल्या तर त्या 39 आणि 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालेला आहे. क्रमांक 5चं षटक इकडे मार्गस्थ करावं लागेल. आता या षटकामध्ये खरं तर आक्रमकता आपल्याला दाखवावी लागेल. करण नाईक गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत. आतापर्यंत आपण पाहिलं तर सुनील पाटील याने 5 चेंडूंचा सामना केलेला आहे आणि त्याने 9 धावा धावपलकर जोडलेले आहेत. याहीपेक्षा अधिकचा स्ट्राईक रेट मैदानाच्या आतमध्ये त्यांना दाखवावा लागेल. पाहायचं आहे करण नाईक या षटकामध्ये कमीत कमी 13 ते 14 धावा येणं फलंदाजी करणाऱ्या संघासाठी क्रमप्राप्त आहे. शॉर्ट पिचिंग, इथे फटका फसला आहे का नाही आहे. मागच्या बाजूने ज्यावेळेस चेंडू जातो त्यावेळेस तो अतिरिक्त गतीने जातो, याचाच परिचय आला. हुक केलं होतं, चेंडू निघून गेला सीमा पार. फटका दमदार चौकार. वाजवायचा होता त्या दिशेने करत खरं तर फटका मार्गस्थ झाला नव्हता. लॉंग लेग रिजन टार्गेट करायची होती, परंतु बॅटच्या अगदी शिरोभागी ज्यावेळेस चेंडू लागत असतो, स्टिकरवर लागत असतो, त्यावेळेस तो बऱ्याचदा हवेत जात असतो मागच्या दिशेने. त्याचा प्रत्ययाला हा चौकार धावपलकाला पुढे घेऊन जाईल. एकूण धावा आतापर्यंत 43-43. या षटकाला चांगली सुरुवात करून दिलेली आहे सुनील पलटेड याने चौकाराने. सुनील साठीचा हा चेंडू, शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू पुन्हा एकदा फिरून मारलेला आहे. शपल क्रॉस झाले होते. पुन्हा एकदा हुकचा फटका मैदानाच्या आतमध्ये. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न केला गेलेला आहे. इथे फेकी रॉंग एंडला आली. ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षण झालं होतं, अलीकडच्या काळामध्ये तुम्ही क्षेत्ररक्षण करत असता त्यानंतर कोणत्या एंडला थ्रो द्यायचा आहे हे ठरवणं अतिशय महत्वाचं असतं. ते ठरवता आलं नव्हतं इथे क्षेत्ररक्षकाला, कारण ज्या फलंदाजाने अगोदर चौकार दाखवला त्याच्या विरोधात त्या एंडला थ्रो जर आला असता कदाचित त्याच्या पुढच्या अडचणी वाढल्या असत्या. धावबादची संधी सुद्धा उपलब्ध झाली असती. करण सुनील साठी पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न आहे. इथे वेग कुठेतरी अतिरिक्त पाहायला मिळाला. भन्नाट वेगाने गोलंदाजी करत असताना करणला आपण पाहिलं नाक दाबल्यानंतर तोंड उघडतं असं खरं तर आपण बऱ्याचदा ऐकलेलं आहे. या अगोदर ज्या पद्धतीने 2 फटके इथे करणच्या विरोधात आले होते त्यानंतर तो त्याच्या अगदी रंगात रंगलाय. एक चेंडू खरं तर त्याने त्याच्या कौशल्याचा परिचय देत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने हाताळलाय. 3 चेंडूंचा खेळ या सत्रातील शेष आहे. 2 मोठ्या फटक्यांची गरज सुद्धा आहे. तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. चेंडूपाईचा कोणताही संपर्क आलेला आपण पाहिला नाही. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या चेंडूला खरं तर तुम्हाला स्लॉक करायचंय. त्याचबरोबर ते करत असताना फुलर लेनचा चेंडू आहे. जर त्या चेंडूच्या पिच पर्यंत तुम्ही पोहोचला नाही तर बॅटच्या मधोमध घेणं कुठेतरी फार कठीण बनत असतं. तेच मैदानाच्या आतमध्ये झालेलं आहे. धावफलक 45. शॉर्ट पिचिंग ही संधी, अशा पद्धतीची संधी जर सुनील पाटील सारख्या फलंदाजाने इकडे गमावली तर खरं तर संघ पुढे जाऊन अडचणीत येऊ शकतो. खरं तर हे पहिलं सत्र आहे या सामन्याचं आणि अगोदरचे चेंडू खरं तर फुलर लेनचे होते, त्यावर फटका सजवला गेला नाही हे मान्य आहे, परंतु आत्ताचा चेंडू शॉर्ट पिचिंग होता आणि त्याच्या विरोधात एखादा फटका येणं खरं तर संपूर्ण डगआउटला त्याचबरोबर खाल्लेर संघाच्या पाठीराख्यांना अपेक्षितच होता. शेवटचा चेंडू, करणचा हा चेंडू इथे स्लॉक केलेला आहे. उजवेष्टीच्या बाहेरून खेचून मारलाय. क्षेत्ररक्षक उपस्थितीत एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न निश्चितच केला गेला परंतु तो अपूर्ण. शेवटच्या चेंडूवर आली धाव 1 आणि या एका धाबेनिशी धावफलक पुढे मार्गस्थ झालं. एकूण धाबा धावफलकावर आपण पाहिलेल्या आहेत त्या 46, 46 आणि 47 धाबांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी यशवंत स्मृती राहणार या संघाला.
पाहायला मिळतील। चला विनंती आहे दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण ॲज अर्ली ॲज पॉसिबल इथे नाणेफेकी कक्षामध्ये लगेचच रिपोर्ट करायचा आहे। आपण पाहू शकता जॉयल एंटरप्राइजेस पिंपळास आयोजित ही स्पर्धा स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 2023 आणि मुख्य व्यासपीठावर उपस्थित शिरोशे बंधू आपणास विनंती आहे। रायतेगावचे खरं तर रायतेगावला रिलेट करत असतात, उद्योजक आहेत। आपणास विनंती आपण नाणेफेकी कक्षामध्ये तुमच्या स्वहस्ते ही नाणेफेक संपन्न करण्यासाठी यायचं आहे। दोन्ही संघाचे संघ कर्णधार बोथ कॅप्टन्स यू आर रिक्वेस्टेड प्लीज कम ॲज अर्ली ॲज पॉसिबल। रायतेगावचे उद्योजक सुरोशे बंधू यांच्या शुभास्ते खरं तर इकडे ही नाणेफेक केली जाईल आणि या नाण्याची ओळख आपण खरं तर करून देत आहोत दोन्ही कर्णधारांना। एका बाजूला या स्पर्धेचं टायटल स्वर्गीय राजारामजी भोईर चषक 2023 आणि दुसऱ्या बाजूला खरं तर ज्यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही A1 जोडी, अशा पद्धतीने खरं तर हे नाणं आहे। कॉल कोणाचा असेल? खारबाव संघाच्या संघनायकाचा कॉल आहे। यस, आपण स्पिन करा। A1 जोडी, A1 जोडी पुन्हा आपण रिस्पिन करणार आहोत कॉइन। पुन्हा एकदा तोच कॉल, लागोपाठ दोनदा खरं तर स्वर्गीय राजारामजी भोईर चषक अशी दर्शनी बाजू आपल्याला पाहायला मिळाली। मान्यवरांना विनंती आहे मुख्य व्यासपीठावर जाऊन आपण सन्मानार्थ खरं तर विराजमान व्हायचं आहे। या स्पर्धेची शोभा आपण वाढवायची। निर्धारित 5 षटकांचा सामना आहे। नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे न्यू एकविरा पिंपळनेर ए संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकलेत। याच परिसरातील तुमचा संघ आहे, या कंडिशनचा तुम्हाला पूर्णपणे अंदाज आहे। समोरच्या संघाचाही खरं तर तुम्हाला अंदाज असेल। निर्धारित 5 षटकांच्या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण स्वीकारायचंय। अलीकडच्या हंगामामध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून तुमची कामगिरी कशी राहिली, तुमच्या संघाची कामगिरी कशी राहिलेली आहे? या सीझनमध्ये आमच्या संघाची कामगिरी चांगली आहे आणि या टुर्नामेंटमध्ये अजून चांगली कामगिरी देण्याचा प्रयत्न करू आम्ही। ही स्पर्धा घनश्यामजी भोईर यांच्या वतीने इथे आपल्यापर्यंत पोहोचवली गेली आहे। या क्रीडानगरमध्ये आलात, खरं तर ही मैदानाची सजावट पाहिली, या आयोजकांच्या संदर्भात आणि या आयोजनाविषयी तुमचं मत? आयोजन तर खूप चांगले केलेले आहे आणि आम्ही पावसाळ्यानंतर इथंच खेळायला असतो। क्या बात आहे, सराव सुद्धा इकडे करतात, त्याचा निश्चितच तुम्हाला फायदा असेल। नाणेफेक खरं तर गमावली, नाणेफेक कमावल्यानंतर सुरुवातीला फलंदाजी करायचे। निर्धारित 5 षटकांमध्ये फलंदाजी असेल। ॲज अ कॅप्टन तुमची असेसमेंट खरं तर आम्ही ऐकण्यासाठी उत्सुक आहोत। पार स्कोर या मैदानावर काय असू शकतो? 50+ जाण्याचा प्रयत्न करू आम्ही। म्हणजे 50 धावा या मैदानावरचा पार स्कोर आहे असं तुमचं मत आहे। तुम्हालाही तोच प्रश्न आहे, अलीकडच्या हंगामामध्ये तुमच्या संघाची कामगिरी आणि तुमची व्यक्तिगत कामगिरी कशी राहिली आहे? संघाची कामगिरी तर चांगलीच चालली। या मैदानावर आम्ही फायनल मारायचा प्रयत्न करू। या अगोदर कधी पिंपळनेर ए संघाच्या विरोधात तुमचा सामना झालेला आहे का, आणि जर झाला असेल तर त्याचा अनुभव काय होता? नाही, पहिल्यांदाच लागले। पहिल्यांदाच खेळतायत दोन्ही संघ एकमेकांसमोर। दोन्ही संघाच्या संघनायकांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा देऊया। मित्रांनो, ही नाणेफेक इकडे संपन्न झालेली आहे। नाणेफेक जिंकलेली आहे ती म्हणजे पिंपळनेर ए संघाच्या संघनायकाने आणि सुरुवातीला ते करणार आहेत क्षेत्ररक्षण। धन्यवाद। मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या सत्राला मित्रांनो सुरुवात झालेली आहे। पहिला चेंडू खरं तर एक ऑकवर्ड पोझिशन मध्ये आल्यानंतर फटका सजवला गेला। एक धाव तरी सुद्धा मिळाली, आपल्याला पाहायला मिळाली। विवेक नाईक आणि त्यांच्या साथीने कुणाल नाईक अशा पद्धतीने नाईक बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे। यशवंत स्मृती राहणार संघाकडून 47 धावांचा लक्ष्याचा पाठलाग इथे केला जातोय। यावेळेचा हा चेंडू पडल्यानंतर कुठेतरी काहीसा खाली राहिला आणि त्यामुळेच ऑकवर्ड बाउन्स, अनइव्हन बाउन्स मैदानाच्या आतमध्ये कुठेतरी त्रस्त करताना फलंदाजाला आपण पाहिला। कुणाल नाईकच्या बॅटमधून सुद्धा ही एक धाव आली। प्रत्येकी एका चेंडूवर एक धाव आलेले आहेत। 2 धावा आतापर्यंत धावफलक आहेत। 47 टार्गेट अलीकडच्या काळामध्ये खरं तर फार मोठं टार्गेट ग्रामीण क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेटमध्ये निश्चितच नाहीये। परंतु अनेक खरं तर कर्णधार आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात की 50 टार्गेट हे पार स्कोर असू शकतो।
पाहायचंय. फुलं लेंटे त्याच्या विरोधात काय फटका सजवलाय. उजव्या एसटीच्या बाहेर फलंदाज उभे होते. कोणत्याही पद्धतीने पदल आली ते नाही आहे. हँड आय कोऑर्डिनेशनचा अप्रतिम वापर. फटका दमदार षटकार. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, विवेक नाईकला माहिती आहे आपल्या समोर येणारा चेंडू हा फुलं लेनचाच असणार आहे. त्यासाठी तो तयार होता. चांगली फलंदाजी. हेमराज या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा फुलं लेन. सातत्याने गोलंदाज खरं तर चांगला प्रयत्न करतायत. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला या पद्धतीची गोलंदाजी वारंवार केलेली गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये भारतीय संघाकडून खेळत असताना जसप्रीत बुमराह याला एकदा एका इंटरव्ह्यूवरने विचारलं होतं, व्हॉट इज द सिक्रेट ऑफ युअर सक्सेस. त्यावेळेस जसप्रीत बुमराहने उत्तर दिलं होतं, मला जे करायचंय ते मी अगोदर ठरवतो आणि तोच प्लॅन मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करतो. चांगली गोलंदाजी आहे. एक षटकार जरी आला असेल तरी. फुल टॉस. लोअर फुल टॉस समोरच्या दिशेने टर्न केले. आता क्षेत्ररक्षक बॅकअप साठी उपलब्ध आहेत का? आहेत. आणि इथे खरं तर त्या क्षेत्ररक्षकाची उपस्थिती तितकी चांगली ठरली नाहीये. इथे बंद्रा मारुती कालेर संघाला आणि हा चौकार. आलेला खरं तर आपण पाहिला आणि 12 धावा आतापर्यंत धावपलकर जोडले गेलेल्या खरं तर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज हेमराज पुन्हा एकदा तयार असतील. स्ट्रायकिंग एंडला फलंदाजाचा आपण विचार केला तर विवेक नाईक. चांगली फलंदाजी विवेकची आतापर्यंत आपण पाहिलेली आहे. बॅकफुटला असताना खरं तर स्टिअर केलेले दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडूला काढण्याचा प्रयत्न केला गेला. थोडीशी खळबळ खरं तर आपण पाहिली आहे. धाव आली फक्त 1 आणि एका धावेने धावफलक पुढे मार्गस्थ होत असताना एकूण धावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या आहेत 13 म्हणजे 13 धावा धावफलकावर जोडल्या गेलेल्या आहेत आणि 47 या धावसंख्येचा पाठलाग करताना दुसऱ्या सत्रामध्ये यशवंत स्मृती राहणार हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. दुसऱ्या षटकाला जोपर्यंत सुरुवात होते तत्पूर्वी या मुख्य व्यासपीठावर जे मान्यवर खरं तर या स्पर्धेच्या भेटीसाठी आलेले आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. आयोजकांना विनंती आहे आपण त्यासाठी स्वतःला तयार ठेवायचं आहे. मुख्य व्यासपीठावर रायते गावचे उद्योजक तानाजी सुरोश साहेब आहेत. त्यांचा शुभ सन्मान वैभवजी पाटील आपणास विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते या मान्यवराचा अतिथी कक्षामध्ये शुभ सन्मान करायचा आहे. अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक मान्यवराला आपण सन्मानित करत आहोत. महाराष्ट्राची परंपरा कायम करत असताना प्रेमाची मायेची आपुलकीची शाल त्याचबरोबर रंगीबिरंगी फुलांनी भरलेला पुष्पगुच्छ या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि फुलं म्हटलं की प्रसन्नता. अशी प्रसन्नता तुमच्यामध्ये टिकून राहण्याचे खरं तर अनेक आठवणी तुमच्या जीवनामध्ये होत. आयोजकांच्या वतीने हा मानस व्यक्त करूया. हा शुभ सन्मान संपन्न झाला. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावर उपस्थित बाळारामजी सुरोशे यांचाही यानंतर शुभ सन्मान केला जाईल. वैभव पाटील आपणास पुन्हा एकदा विनंती आहे आपण आपल्या शुभ हस्ते याही मान्यवराला सन्मानित करायचं आहे. आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर खरं तर पाहू शकता या मान्यवराचा शुभ सन्मान मुख्य व्यासपीठावर होत आहे. मैदानाच्या आतमध्ये सामना पुन्हा एकदा सुरू झालेला आहे. पंच हळवारपणे आमच्याकडे वळलेत. हा चेंडू खरं तर वाईट घोषित केला. मुख्य व्यासपीठावर सन्मान सुद्धा संपन्न झाला आणि वाईट चेंडूने क्रमांक 2च्या षटकाची सुरुवात इथे मात्र झालेली आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा आतापर्यंत धावफलकावर आहेत आणि 47 धावांचं लक्ष्य मैदानाच्या आतमध्ये पार करायचंय. हा सामना जिंकण्यासाठी यशवंत स्मृती राहणा या संघाला. फुलटॉस वर खरं तर खरपूस समाचार फलंदाजाला घेता आला नव्हता. फलंदाज वेगळ्या मानसिकतेत होते आणि 22च्या रूपाने ही धाव खरं तर इकडे कंप्लीट केली गेली आणि ही 22 धाव धावफलकावर जोडली जाईल. 1 धाव आणि 15 धावा आतापर्यंत धावफलकावर असतील. यष्टी रक्षकाने यष्टी रक्षण तितकं चांगलं केलं नव्हतं परंतु शॉर्ट फाईन लेग रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक होते त्याचं कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीचा बॅकअप त्यांच्याकडून आला.
प्ले अँड मिस. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळले, म्हणजे हा चेंडू उजव्या यष्टीच्या फार बाहेर आहे. पंचांना खरं तर ह्या मर्यादा माहीत आहेत, ते पॅरामीटर्स माहीत आहेत. जी ट्रॅम लाईन आहे त्या ट्रॅम लाईनच्या पलीकडे जर चेंडू गेला तर निश्चितच तो वाईड घोषित केला जातो. एकदा इकडे वाईडच्या रूपाने आली धावफलक. आतापर्यंत आपण पाहिलं तर ते 16 धावा धावफलकर जोडल्या गेलेल्या आहेत. मयूरला पुन्हा एकदा तयार व्हावं लागतं. पहिल्या षटकामध्ये 13 धावा आल्या होत्या. इथे फटका खरं तर सजवण्याचा प्रयत्न झाला. प्ले अँड मिस. चांगली गोलंदाजी. यावेळेस या गोलंदाजाने चेंडू फलंदाजाच्या समोरून बाहेरच्या अंगाने काढला आणि ते जे छोटं वळण आहे ते अतिशय खरं तर खतरनाक असतं. ज्यावेळेस चेंडू अधिकचा स्पिन होत असतो त्यावेळेस फलंदाज त्यासाठी तयार असतात सुद्धा, परंतु कमी मोमेंट असेल ना तर फलंदाज कुठेतरी बॅकफुटला जात असतात. त्यांना एक्झिक्युशन प्रॉपर करता येत नाही. फुलटॉस समोरच्या दिशेने ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिलेला आहे. विशेप मध्ये काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहे. चेंडू वाढवून फेकी झाली. तत्पूर्वी 2 धावा इथे या धावफलकर जोडल्या गेल्या. मैदानाच्या आतमध्ये ज्या फील्ड पोझिशन्स आहेत त्यामध्ये काऊ कॉर्नर अशा पद्धतीची फिल्डिंग पोझिशन आहे. पूर्वी डलबीच क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडमध्ये क्रिकेट खेळलं जायचं आणि तिकडे त्या दिशेने गुरंढोरं बांधली जायची आणि म्हणूनच त्याला काऊ कॉर्नर अशा पद्धतीने नाव दिलं गेलं. गोलंदाज मयूर इथे गती परिवर्तन करत असताना बॅक ऑफ दी हँड चेंडू इथे हाताळला. चांगल्या पद्धतीने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असताना गोलंदाजाला आपण पाहिलं अशा पद्धतीने ज्यावेळेस चेंडू फलंदाजाच्या समोर येतो त्यावेळेस फलंदाज बऱ्याचदा अगदी डायलेमामध्ये आलेले पाहायला मिळतात, फ्रस्ट्रेशन मध्ये आलेले पाहायला मिळतात. त्यांना योग्य रीतीने खरं तर निर्णय घेता येत नाहीये आणि तोच प्रत्येक मैदानाच्या आतमध्ये आला. एकदा बाली धावफलक जाऊन पोहोचलेला आहे 19-19 वर. या षटकामध्ये आतापर्यंत एकही मोठा फटका आलेला नाही. मयूरने हे षटक चांगलं हाताळलेलं आहे. 47 या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. इथे दुसऱ्या सत्रामध्ये यशवंत स्मृती राहणार या संघाला. इथे हा फटका चांगला आहे. यावेळेस गोलंदाजाला पाठवलेला डीप स्क्वेअर लेग रिजन सीमारेषेच्या वरून षटकारासाठी. मार्गस्थ आहे त्यामुळे चेंडू मैदानाच्या आतमध्ये नवीन दिला जाईल आणि धावफलक आपण पाहिलं तर ते 25-25 पर्यंत जाऊन पोहोचलेले आहे. 47 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आतापर्यंत एकही गडी बाद झालेला नाही आहे. चांगली पार्टनरशिप, चांगली भागीदारी मैदानाच्या आतमध्ये यशवंत स्मृती राहणार संघासाठी 2 सलामीचे फलंदाज करताना पाहायला मिळतात. या अगोदरचा काही षटकार होता विवेक नाईकचा फुलर लेंथवर. अशा पद्धतीने ज्यावेळेस तुम्ही खरं तर फटका सजवत असता त्यावेळेस गोलंदाज एका डिनायल मूड मध्ये जात असतो. यानंतर कशी गोलंदाजी केली जाईल. मयूर पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी तयार असतील. हा फटका सुद्धा अगोदरच्या फटक्याप्रमाणेच आहे. इथे काबू कॉर्नर रिजन सीमारेषेच्या वरून चेंडूला स्लॉक केलं होतं. हा फटका अजून एक दमदार षटकार. दोन षटकानंतर धावफलकर धावा आपण पाहिल्या तर त्या निश्चितच अंकित झालेले आहे. 31 म्हणजेच 31. 47चं लक्ष आता कुठेतरी तोकडं वाटायला लागलेलं आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाने जे सेट केलं होतं अगोदर ते बंद्र्या मारुती काल्हेर संघाने 46 धावा धावफलकर जोडले होत्या. पहिल्या 2 मध्ये जर 31 गेले असतील तर यानंतर मला असं वाटतं उरतील धावा 16 आणि म्हणजेच अजूनही 18 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये निश्चितच शेष आहे आणि 18 चेंडूंमध्ये
16 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आहे. आता कुठेतरी काखा उतरल्यासारख्या वाटतात, बॉडी लँग्वेज चेंज झाल्यासारखी वाटते, कुठेतरी निराशाजनक परिस्थिती वाटते. आणि असं ज्यावेळेस होतं त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाची देहबोली ह्या सगळ्या गोष्टी खरं तर स्पष्ट करत असते. हालचाल तुमची क्विक होत नाही, कुठेतरी तुम्ही मंदावलेले असता, पायांच्या हालचाली मंद होत असतात. काय झालंय यस पंच? यस, काही टेक्निकल इश्यूज होते, त्याचं सॉर्टेशन झालेलं आहे. क्रमांक 3च्या षटकाला सुरुवात करत असताना भाविक हे गोलंदाज तयार होत आहेत. खरं तर पहिलं षटक हाताळलं होतं, हेमराजने 13 धावा खर्च केले होत्या. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा खूप साऱ्या धावा खर्च झालेले आहेत. मला असं वाटतं 18 धावा खर्च झाल्या. आणि क्रमांक 3च्या षटकामध्ये भाविकला इथे आणलं जात आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये टळ ठोकून उभी आहे. आणि हा सामना जर इथून पुढे जिंकायचा असेल बंद्र्या मारुती काल्हेर संघाला, तर एक नाही तर दोन्हीही फलंदाजांना मैदानातून बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. क्रिकेटमध्ये 1 = 2 असं म्हटलं जातं. ज्यावेळेस एक गडी बाद होतो त्यावेळेस त्याच्या लागोपाठ दुसरा सुद्धा बाद झालेला आपण बऱ्याचदा पाहिलेला आहे. त्याच्या मैदानाच्या आतमध्ये असाच इन्सिडन्स आपल्याला पाहायला मिळेल का? भाविक तयार आहेत. यावेळेस स्टार्किंगला फलंदाज आपण पाहिलं तर ते आहेत कुणाल नाईक. कुणालसाठीचा हा चेंडू आहे. यावेळेचा फटका चांगला आहे. आपण पाहिलं तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होते परंतु त्यांच्या जवळून चेंडू निघून गेला. अगदी गोळीच्या वेगाने गोलंदाजाच्या गतीचा इथे झाला चांगला वापर. चेंडू निघून गेला सीमा. पलकावर भाविक. कुणालसाठी बॅट हँड पॅड मधून चेंडू होता. स्क्वेअर लेग पंच सुनील मात्रेच्या बाजूने चेंडू खरं तर मार्गस्थ होता. डीपमध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत आणि त्याने चेंडू अडून फेकी करेपर्यंत 2 धावा इकडे आल्या. जिथे खरं तर संधी मिळते तिथे चौकार षटकार सुद्धा लगावले जातात खरं तर. आणि जिकडे संधी आहे तिथे एकरी दुहेरी धावा सुद्धा काढल्या जातात. चांगलं प्लॅनिंग मैदानाच्या आतमध्ये यशवंत स्मृती राहणार संघाचा आपण या रनचेस मध्ये पाहतोय. 47 धावा धावपलकर आहेत. पुन्हा एकदा फुललेंचा चेंडू आहे उजव्या यष्टीचा बाहेर आणि एक धाव इकडे खरं तर मिळेल. एका धाव्याने धावपलक पुढे मार्गस्थ होत असताना आतापर्यंत धावपलकर धावा जोडल्या जातील 38 38 आणि 47च्या लक्ष्यामधून 38 धावा खरं तर आतापर्यंत धावपलकर जोडल्या गेलेले आहेत फलंदाजाच्या माध्यमातून. आणि एकही गडी बाद नाही आहे. सलामीची जोडी अजूनही मैदानावर चांगल्या पद्धतीने खेळ करत आहे आणि त्यातून त्यांना खरं तर एक लायसन्स जरी मिळालाय तरी सुद्धा अति आक्रमकता किंवा अतिरिक्त घाई मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करत नाहीत. म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क मैदानाच्या आतमध्ये खरं तर घेऊन खेळताना फलंदाज पाहायला मिळतात. आडव्या बॅटने खेळायचा होता. अतिरिक्त गती इथे फलंदाजाची बॅट आणि त्याचबरोबर खरं तर त्याच्या अशा अपेक्षा धुळीस मिळत असताना चेंडू मागच्या बाजूने गेला. परंतु जी कामगिरी भाविकने केली होती तिथे मात्र इथे ती भावनात्मक साथ आणि इथे घालता आली नव्हती या विकेट किपरला. एक धाव 22च्या रूपाने आली. धावपलक पुढे जाईल. 39 धावा धावपलकर आतापर्यंत आहेत. भाविक पुन्हा एकदा तयार. षटकातील 2 चेंडूचा काही शेष आहे. कधी उजव्या यष्टीच्या बाहेर कधी डाव्या यष्टीच्या बाहेर पंच आमच्याकडे वळतात. अगोदरचा इशारा खरं तर जी पॉपिंग क्रीज आहे तिथे चेंडू ज्यावेळेस ट्रॅव्हल होत असतो लगेचच स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो पहिला इशारा समोर त्या फलंदाजासाठी आणि ती जी ऍक्शन बॉलची कंप्लीट होते तेव्हा आणि दुसरा इशारा इकडे आमच्या स्कोररसाठी. चांगली पंचगिरी चारही पंचाने फार चांगली खरं तर अंपायरिंग केली आतापर्यंत. 40 धावा धावपलकर. हा फटका खरं तर समोरच्या दिशेने लॉफ्ट केलेला आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर होता. एक अँगल क्रिएट झाला होता. तो अँगल कव्हर केला आणि चेंडूला पाठवला काऊ कॉर्नर रिजन सीमा रेषेच्या पलीकडे. एका टप्प्यानिशी धावपलकर आहेत. 3 धाबांची गरज. 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्टरी. अजून एकही गडी बाद झाला नाही. या स्पर्धेतील खरं तर हा एक विक्रम सुद्धा होऊ शकतो.
ज्या गोष्टीचा उल्लेख केला आणि त्याच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये घडलाय म्हणजे हा फलंदाज इकडे त्रिफळ्याच्या रूपाने बाद. क्लीन बोल्ड. खरंच या सामना जिंकण्यासाठी नवीन फलंदाजाला खरं तर मार्ग हा मैदानाच्या आतमध्ये जावं लागलेलं आहे. त्याला ती संधी मिळालेली आहे. मयुरेश मार्गस्थ झालेले आहेत. भाविकचं हे षटक कंप्लीट झालं. नवीन गोलंदाज मैदानामध्ये वापरला जाईल. या षटकामध्ये धावा खर्च झाल्या 12. 47 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये चांगल्या पद्धतीने त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना फलंदाजी करणारा संघ म्हणजेच यशवंत स्मृती राहणार संघ खरं तर आपण अनुभवत आहोत. क्रमांक 4चं षटक राकेश. 3 धाबांची गरज आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवलाय. अशा अनेक चेंडू खरं तर उपस्थित करावे लागतील या सामन्यामध्ये जर चुरस निर्माण करायची असेल तर. खरं तर अलीकडचा हंगाम सुरू झाला होता आणि त्या हंगामामध्ये 6 चेंडूंमध्ये 1 धाव सुद्धा आली नव्हती. साइड आर्म गोलंदाजी, क्रॅकिंग ऑन ड्राईव्ह, डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. इथे खरं तर आयोजकांचा वेळ वाचवला असं म्हणायला हरकत नाही. मिसफील्ड झाली, चौकार. या सामन्याचं चित्र अगोदर स्पष्ट झालं होतं आणि त्यानंतर खरं तर क्षेत्ररक्षकाची चूक झाली. हा चौकार आला. सामना इथे दिमागदार पद्धतीने जिंकलेला आहे. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये आउट क्लास केलं इथे खरं तर बंद्र्या मारुती काल्हेर संघाला आणि हा सामना आपल्या खिशामध्ये घातलेला आहे. यशवंत स्मृती राहणार संघाने जिंकलेल्या संघाचा हार्दिक अभिनंदन. पराभूत संघ बंद्र्या मारुती काल्हेर संघ, आपण या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला. शिस्तबद्ध क्रिकेट तुम्ही दाखवलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीने तुमचंही गोड गोड कौतुक. टफ लक, हार्ड लक. संदीप, भाविक, सुनील पाटील, दर्शन, हेमराज, प्रितेश अँड ऑल टीम.